come towards session 3, 4. Some more problems on LPP. First problem today's minimize z equal to 7x plus y subject to 5x plus y greater than equal to 5, x plus y greater than equal to 3, x positive, y positive. Okay, what we do? First, in equation convert it into equation, then we have to find points on x-axis, y-axis, then sign of inequation and region. ओके, असा हा आपल्याला एक टेबल बनवायचा आहे. इक्वेशन पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, साइन आणि रिजन. ओके, लेट अस स्टार्ट. फर्स्ट इन इक्वेशन 5x plus y greater than equal to 5, convert it into equation equal to 5. For x axis put y coordinate equal to 0, 5x equal to 5 means x is 1. For y axis put x coordinate equal to 0, so 0, 5. Region greater than equal to non origin side. Second, x plus y greater than equal to 3, convert it into equation 3. So point is x साठी y0 करा, म्हणजेच काय 3, y साठी x0 करा, also got 3. Region same, non origin side. Non-origin side. Since x positive, y positive, solution lies in first quadrant. Solution lies in first quadrant. Now we draw a suitable scale घेऊ आणि याचा ग्राफ काढूया. ओके, फॉर दॅट ग्राफ ऑफ दिस फंक्शन इज, सी, ड्रॉ द लाइन्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह आहे. दिस इज से our x axis. Now perpendicular to it is a y axis, origin, y axis, x axis. Now scale आपल्याला x axis वर 1, जास्तीत जास्त 3, y axis वर 5. okay, take suitable scale with 1, 1, 2, 3, 4, 5, 6. Similarly on this axis you got 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. ओके, 1, 0 हा तुमचा पॉइंट आहे. ए 1, 0, बी 0, 5. तिसरा पॉइंट आहे सी 3, 0, डी 0, 3. स्केल काय घेतलं आपण माहिती आहे ना, दोन्ही ॲक्सिस वरती 1 सेंटीमीटर इक्वल टू 1. स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 ऑन बोथ ॲक्सिस. ओके, पहिला पॉइंट ए बी ला जोडणारा लाईन ड्रॉ करा. अँड ड्रॉ द लाईन
5x प्लस वाय इक्वल टू 5. नॉन ओरिजिन साईड म्हणजे बाहेरची बाजू. सेकंड लाईन जॉईन देम. ही तुमची दुसरी लाईन आहे. कोणती? x प्लस वाय इक्वल टू 3. हिचा पण आउटसाईड पहिल्या क्वाड्रंटमधला म्हटल्यावर कोणता रिजन येईल? हा तुमचा रिजन येईल आउटसाईड दिस पॉईंट. हा जो पॉईंट आहे याला आपण P म्हणू. पीच म्हटलं पाहिजे असं काही नाही. हा कोणता रिजन आहे? फिजिबल रिजन आहे. कोणाच्या आउटसाईड आहे? हा पॉईंट आहे C. काय आहे हा पॉईंट? 3 0. ओके, याच्या बाहेर हा P. आणि म्हणून फिजिबल रिजन इज outside CPB in first quadrant shown by shaded lines. ओके, मग आता पुढची प्रोसेस काय आहे? या प्रत्येक पॉईंटचे काय काढायचे आहेत? कोऑर्डिनेट काढायचे आहेत. वेअर C काय आहे? 3 0. नंतर B काय आहे? B 0 5. राहिला P पॉईंट. P लाय ऑन. P कुठं आहे? P लाईज ऑन 5x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x प्लस वाय इक्वल टू 3. सबट्रॅक्शन करा. बघा 4y इक्वल टू 2 म्हणजेच yची किंमत काय? 1/2. आणि जर y 1/2 असेल तर ही किंमत x मध्ये टाकून द्या. अँड देअरफॉर x इक्वल टू 3 मायनस वाय म्हणजे 3 मायनस 1/2 काय येईल? 5/2 येईल. आणि म्हणून पीचे कॉर्डिनेट काय येतील? 5/2 आणि 1/2. हा पी झाला. आता काय करायचं? झेडच्या किमती काढायच्या. झेड इक्वल टू 7x प्लस वाय ॲट पहिला पॉईंट. 7x प्लस वाय पहिला पॉईंट आहे C काय आहे? ॲट C 3, 0. झेडची किंमत 21 प्लस 0 इक्वल टू 21. ॲट P 5/2 आणि 1/2. झेडची किंमत 7/5 35/2 प्लस 1/2 36/2 18. ॲट पॉईंट तिसरा पॉईंट आहे कोणता? B 0 5. झेड इक्वल टू 0 प्लस 5 इक्वल टू 5. प्रॉब्लेम काय आहे? मिनिममचा आहे. मग मिनिमम व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. कुठल्या पॉईंटला? 0 5ला. अँड देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 5 ॲट 0 5. minimum value of z is 5 at 0 5. काही शंका? बघा तुमचा प्रॉब्लेम. ओके, स्टेप बाय स्टेप प्रोसेस सेम आहे. 4 मार्कासाठी येऊ शकतो. सेकंड प्रॉब्लेम, मिनिमाइज z इक्वल टू 8x प्लस 10y सब्जेक्ट टू 2x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 7, 2x प्लस 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 15, y ग्रेटर दॅन इक्वल टू 2, x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह. मग पहिल्यांदा काय करावं लागेल? वी हॅव टू प्रिपेअर अ टेबल. मग टेबलमध्ये पहिल्यांदा काय घ्यावे लागतील?
इन इक्वेशन. ओके, इन इक्वेशनचं रूपांतर आपल्याला करायचं आहे इक्वेशन. इक्वेशनवरनं आपल्याला काय शोधायचे आहेत? पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. नंतर साईन लेस दॅन इक्वल टू आहे की ग्रेटर दॅन इक्वल टू आहे आणि त्याच्यावरनं शोधायचं आहे आपल्याला रिजियन. त्याच्यावरनं आपल्याला शोधायचं आहे रिजियन. मग पहिली इनइक्वेलिटी 2x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 7. म्हणजेच 2x प्लस वाय इक्वल टू 7. म्हणजेच एक्स कॉर्डिनेट 2x इक्वल टू 7 म्हणजेच 7/2. वाय कॉर्डिनेट 0. वायसाठी एक्स कॉर्डिनेट 0 7. साईन ग्रेटर दॅन इक्वल टू. साईड कोणती? नॉन ओरिजिन साईड येईल. देन सेकंड इन इक्वेशन 2x प्लस 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 15. म्हणजेच इक्वेशनमध्ये रूपांतर केलं तर 2x प्लस 3y इक्वल टू 15. एक्ससाठी वाय कॉर्डिनेट 0 करा. मग 15/2 म्हणजे 7.5. डी 0 करा. 15/3 5. साईन ग्रेटर दॅन इक्वल टू अगेन नॉन ओरिजिन साइड. ओके. थर्ड इन इक्वेशन y ग्रेटर दॅन इक्वल टू 2. y इक्वल टू 2. y इक्वल टू 2 म्हणजे ती y ॲक्सिसला इंटरसेक्ट करते. कुठल्या पॉईंटला? ए बी सी डी ई. 0 टू साईन पुन्हा ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. देन we draw graph by taking suitable scale. 1 centimeter equal to 1 on both axes. Okay, here 1 2 3 4 5 6 7 and here 8. Here your point. Okay, y axis वरती 1 2 3 4 5 6 7 8. 7/2 म्हणजे 7/2 म्हणजे 3.5. हा ए 7/2 0 आणि 0 7 बी 0 7. ओके, that is equal to. Draw the line. Two x plus y equal to 7. 15/2 हा इथं आहे 15/2 0. सी पॉइंट 0.5 हा आहे डी 0.5. Draw the lines passing through these 2 points. Equation is 2x plus 3y equal to 15. Then y equal to 2. Y equal to 2. झिरो 2 ई ही लाईन आहे y इक्वल टू 2. ओके, सगळ्यांचं साईन आहे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे हिचं नॉन ओरिजिन साईड, हिची नॉन ओरिजिन साईड, हिची नॉन ओरिजिन साईड म्हणजे हा तुमचा रिजन आहे. ओके, नॉन
ओरिजिन साईड हा पॉईंट आहे, हा पहिला पॉईंट P, हा पॉईंट घेऊ Q आणि B. काय आहे? फिजिबल रिजन इज आउटसाइड लाइन y equal to 2 and PQB shown by shaded lines. ओके, हा एक पॉईंट P, Q आणि Bच्या बाहेरचा पोर्शन हा तुमचा काय आहे? फिजिबल रिजन आहे. आता आपल्याला मग कोऑर्डिनेट शोधावे लागतील. ओके, अँड देअरफॉर व्हेअर P lie on y equal to 2 and this line 2x plus 3y equal to 15 म्हणजेच 2x plus 6 equal to 15 म्हणजे 2x equal to 9 म्हणजेच x equal to 9/2 and therefore P is 9/2 2. Q lies on 2x plus 3y equal to 15 आणि 2x plus y equal to 7 and therefore कोऑर्डिनेट काय येतील माहिती आहे ना? 2x गेला, 3y minus 2y, 3x - 2y, 15मधून 7 गेले 8, yची किंमत किती आली? 4 आली, ती याच्यात टाकून द्या आणि मग 2x equal to 7 minus 4 म्हणजे 3 म्हणजेच x काय आला? 3/2 and therefore Qचे कोऑर्डिनेट आले 3/2 4 and B काय आहे? 0 7. Pचे कोऑर्डिनेट आले तुमचे 9/2 आणि 2, तर Qचे कोऑर्डिनेट आले 3/2 आणि 4. ओके, आता या पॉईंटला आपल्याला काय चेक करायचं आहे? झेडची व्हॅल्यू चेक करायची आहे. नाव झेड, ओके, झेड ॲट पहिला पॉईंट P 9/2 2 झेड इक्वल टू बघा 8 × 9 72/2 36 10 × 2 20 answer is 56. ॲट Q पुढचा पॉईंट Qचे कोऑर्डिनेट आहेत 3/2 आणि 4 झेड इक्वल टू 8 × 3 24/2 12 plus 40 and which is equal to 52. At point B 0 7 Z equal to 0 plus 70 equal to 70. प्रॉब्लेम कसला आहे? मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे? प्रॉब्लेम कसला आहे? मिनिममचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. प्रॉब्लेम कसला आहे? मिनिममचा प्रॉब्लेम आहे. मग मिनिमम व्हॅल्यू किती आहे माहिती आहे ना? 52 आहे. अँड देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ Z is 52 ॲट Q 3/2 आणि 4 3/2 आणि 4 आणि असा हा प्रॉब्लेम आहे. ओके, अशा प्रकारचे आणखीही काही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येऊ शकतील. ओके.
Thank you.